ऑपरेशन टायगरमुळे संतापलेले उद्धव ठाकरे सातत्यानं नवा राजकीय अँगल शोधताना दिसतात। ऑपरेशन टायगर हे ऑपरेशन फडणवीस असल्याचा पुनरुच्चार ठाकरेंनी केलाय। फडणवीस हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असल्यानं त्यांचे पंख छाटण्याचं काम सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। वरिष्ठांकडून मुख्यमंत्र्यांचे पंख छाटण्याचं काम सुरू असल्याचं सुतोवाच करताना उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे अमित शहांना लक्ष्य केलंय। यावरती मुख्यमंत्र्यांनीही तातडीनं सगळे आरोप झटकण्याचा प्रयत्न केलाय। आपल्याला कोणतेही पंख नाही, त्यामुळे छाटण्याचा प्रश्नच नाही, असा टोला फडणवीसांनी लगावलाय। या ऑपरेशन टायगरवरून शिवसेना आणि भाजपमध्ये कटुता आणू पाहणाऱ्या उद्धव ठाकरेंवरती एकनाथ शिंदेंनी देखील पलटवार केलाय। काल माझ्यासोबत तिकडे काल परवा माझ्यासोबत विमानात बसले होते, पण हतबल होते, हतबल म्हणजे कळतच नव्हता मुख्यमंत्री असा काय झालं। ह्या आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेला हा माणूस, कारण त्यांना कळते की आपले पंख कापतायत आणि कापणारे आपलेच बॉस आहेत। आपण करायचं काय, न्याय तरी कोणाकडे मागायचा, कोणतं दार ठोकायचं, कारण ते दार उघडलं तर पंख कापणार, हे दार उघडलं तरी पंख कापणार। म्हणजे काय वाचलंय ते वाचून जेवढे दिवस आहेत तेवढे ढकललेले बरे। या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत। मी मनुष्य असल्यामुळे मला पंखच नाही आहेत, ते माझे पंख कोण छाटणार आहे। पण माझ्यासोबत महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांचा आशीर्वाद आहे, माझ्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे। त्यामुळे काही काळजी करू नका। उद्योजींच्या सदिच्छा या मी स्वीकारतो। 19ला असत्या तर चित्र वेगळं राहिलं असतं, पण त्यावेळेस ते देऊ शकले नाहीत, त्यामुळे त्या सदिच्छा आज मी स्वीकारतो। देवेंद्र फडणवीसजी यांच्याशी बेईमानी कोणी केली, भाऊसाहेब तुम्हाला मी सांगतो, देवेंद्रजींच्या बद्दल आता जे बोलताय त्या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला सांगतो या देवेंद्रजींच्यावर खोटे गुन्हे दाखल करणारे हेच होते, त्यांच्या सागर बंगल्यावर पोलीस पाठवणारे देखील हेच होते। आता ह्याला खोटं पुतना औषध प्रेम उफाळून आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।